महाराष्ट्र शिक्षक पॅनल अर्थात MSP टीमच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्र शिक्षक सेवा सन्मान सोहळा 2024 करिता उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये देखील या आपल्या शिक्षकांना त्यांच्या अंतर्गत असलेले जे गुण आहेत ते बाहेर काढण्यासाठी कवी संमेलन देखील महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने ठेवण्यात आलं होतं। आणि आताच्या काळामध्ये जे डिजिटल शिक्षण आलेलं आहे त्या बाबतीत देखील आपले सर्व शिक्षक हे तंत्रस्नेही व्हावे यासाठी विनामूल्य तंत्रस्नेही प्रशिक्षण देखील महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने ठेवण्यात आलं होतं। त्याला सुद्धा अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला होता। आणि जतीन खरं तर इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे ती मी सांगू इच्छिते की संपूर्ण वर्षभर आपण जर कुठल्या कार्यक्रमाची वाट पाहत असू तर तो हा MSP अर्थात महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान सोहळा। एकदा जोरदार टाळ्या देऊयात आपण MSP अर्थात महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या या संपूर्ण टीमसाठी। शिक्षकाला देखील प्रोत्साहनाची आणि कौतुकाची थाप आवश्यक असते आणि म्हणूनच आपल्या शिक्षकाचं शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनलने त्यांची कर्तृत्वाची फाईल मागवली होती। तसेच त्यांचं कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार त्यांची निवड देखील करण्यात आलेली आहे। आणि आज या ठिकाणी शुक्रवार 24 मे 2024 रोजी त्यांना सन्माननीय सिने अभिनेत्री किशोरी शहाणे वीज तसेच सुप्रसिद्ध कवी अनंतजी राऊत यांच्या शुभ हस्ते सन्मानित देखील करण्यात येणार आहे। आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दीपकजी चामेसर यांच्या शुभ हस्ते देखील सन्मानित केलं जाणार आहे। खरं तर या ठिकाणी हॉल कमी पडणं हे आपल्या कार्यक्रमाचं यश आहे, MSPचं यश आहे। राज्यभरातून येत असलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू भगिनींच्या समवेत येणारे सगळे नातेवाईक हे त्यांचं निश्चितच कौतुक करण्यासाठी येत असतात। आणि आपल्या माणसाचं कौतुक करणं हे तर आपलं आद्य कर्तव्य आपण मानतो आणि म्हणूनच आपण एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। पुनश्च एकदा राज्यभरातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व सन्माननीय पुरस्कार्थी बंधू भगिनी त्यांच्या समवेत आलेले सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी नातेवाईक आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। MSP अर्थात महाराष्ट्र शिक्षक पॅनलवरती आपणा सर्वांचं भरभरून असंच प्रेम कायम राहू द्या। आपल्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। धन्यवाद। वर्षभर MSPच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहत असालच आणि वर्षभरामध्ये असे काही अनोखे कार्यक्रम असतात जे इतर ठिकाणी पाहिले जात नाही किंवा ते सादर देखील केले जात नाही। तेव्हा महाराष्ट्र शिक्षक पॅनलचं हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे की आपल्या समस्त महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनींसाठी काहीतरी वेगळं करावं, त्यांना काहीतरी वेगळं द्यावं, हाच हेतू या शिक्षक पॅनलचा असतो। नक्कीच जतीन। आणि खरं तर अशा प्रकारे दिमाखदारपणे महाराष्ट्र आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करणारी MSP अर्थात महाराष्ट्र शिक्षक पॅनल ही महाराष्ट्रातली नंबर 1 ची टीम आहे। पुनश्च एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या या टीम वर्कसाठी अर्थात MSP टीमसाठी। धन्यवाद। प्रतिभा, तू इथे पाहिलं असेल की या पहिल्या रांगेत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहा रांगेपर्यंत महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे सन्माननीय सदस्य बसले आहेत। यामध्ये पहिल्या रांगेमध्ये राज्य समन्वयक आहेत तर दुसऱ्या रांगेपासून जिल्हा समन्वयक आहेत की ज्यांनी या गुणवंत शिक्षकांची निवड केलेली आहेत। आणि खरोखरच प्रत्येकाच्या अंगी कोणती ना कोणती क्षमता असते, कोणते ना कोणते गुण असतात आणि त्यांचं शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्य हे चालू असतं, परंतु त्यांच्या अंगातील हे गुण पाहून त्यांना पुरस्कारासाठी निवड करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि हे काम महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या सर्व सदस्यांनी मिळून केलेलं आहे। नक्कीच। आणि आदर्शाची निवड करण्यासाठी स्वतः आदर्श असावा लागतो आणि म्हणूनच इथे या ठिकाणी राज्यभरातून ज्या आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यासाठी ज्या सन्माननीय मान्यवर शिक्षक बंधू भगिनींची निवड करण्यात आलेली आहे हे खरोखरच त्या पुरस्कारास अतिशय पात्र आहेत आणि म्हणूनच हे या कार्यक्रमाचं एक यश आहे। दुसरं असं की जसं सोन्याची पारख करण्यासाठी सोनाराचं अतिशय महत्त्व आहे, ते आपल्यासारख्याला कळत नाही ही वस्तू सोन्याची आहे की कशी आहे। तर तसंच इथे आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी सुद्धा MSPची जी आपली टीम आहे, जे आपले समन्वयक आहेत, ते अतिशय धडपडीनं काम करत आहेत। त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला
आणि त्यांच्या एकूणच समर्पण कार्याला आमचा सलाम आहे. आणि आणखीन एक सांगावंसं वाटतं ते म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे हे जे सर्व सदस्य आहेत हे परिसाप्रमाणे आहेत. या परिसांच्या संपर्कात जे जे आले त्यांचं सगळ्यांचं सोनं झालेलं आहे. क्या बात है, क्या बात है. धन्यवाद. आपण असेच जोडले जाणार आहोत. काही क्षणातच आपल्या नियोजित कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांसाठी एक नम्र सूचना. आपल्याला अजूनही काही जण उभे दिसत आहेत. आसन प्राप्त झालं नसेल तर आपण या बाजूने जर वरती गेलात तर उजव्या बाजूला इकडनं वरती आपल्यासाठी एक मोठी छानपैकी LED स्क्रीन लावण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी अजूनही काही बंधू भगिनी तिथे पोचलेले नाही आहेत. जे इथे उभे आहेत ज्यांना जागा मिळालेल्या नाही आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण LED स्क्रीनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा याची देही याची डोळा आनंद घेऊ शकता. आणि अद्यापही जे पुरस्कारार्थी उशिराने पोहोचले असतील तर त्यांनी ही सूचना लक्षात घ्यायची आहे. पहिल्या रांगेमध्ये आदरणीय भूतापल्ले सर उपस्थित आहेत. त्यांच्याकडे आपण आल्याची नोंद करून घ्यायची आहे. मानाचा फेटा परिधान केला नसेल तर तो देखील परिधान करायचा आहे. आणि आसनाची व्यवस्था ज्या ठिकाणी आहे तिथे आपलं नाव देखील कोरलेलं आहे. त्या ठिकाणी पण आसनस्थ व्हावं. धन्यवाद. सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य तथा पुरस्कारार्थींना एक सूचना आहे. महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या व्हॉट्सअप ग्रुपवर या कार्यक्रमाची लाईव्ह लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया आपल्या परिचयातील सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवारांना ही लिंक आपण पाठवावी जेणेकरून हा कार्यक्रम त्यांना लाईव्ह पाहता येईल. तसेच आपण पुरस्कार घेत असताना देखील ते याची डोळा हा अनुभव घेऊ शकतात. तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण महाराष्ट्र शिक्षक पॅनलवर असलेली लाईव्हची लिंक प्रसारित करावी. धन्यवाद.
खरंच MSP अर्थात महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यासाठी मी इथे आली आहे जतीन, पण माझे न मी राहिले अशी माझी अवस्था झाली आहे. आणि आपल्या सकाळी आत्ताच स्वरांजली संगीत संकुल आयोजित स्वर बरसात या कार्यक्रमाने तर अक्षरशः सुरांमध्ये मी न्हावून निघाली आणि सगळेच आपले रसिक मान्यवर प्रेक्षक न्हावून निघालेले आहेत. जतीन, काय सांगशील? आधीच म्हणजे सकाळची जी सुरुवात आली ती सुरमयी अशी झालेली आहे आणि स्वरांनी न्हावून निघाल्यानंतर आज जो राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार आहे त्याच्या आनंदाने देखील आपले सर्व पुरस्कारार्थी आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व मित्रपरिवार नातेवाईक हे देखील न्हावून निघणार आहेत. खरंच जतीन, आणि खरं तर MSP अर्थात महाराष्ट्र शिक्षक पॅनल आपल्या सगळ्यांसाठी केवळ राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्काराचंच आयोजन करत नाहीत, तर अशा प्रकारे ही संगीताची जी मेजवानी असते, ही संगीताची मेजवानी दरवर्षी आपल्याला अनुभवायला मिळतं आणि दर्जेदार अशा संगीत समूहांचं या ठिकाणी त्यांना निमंत्रण दिलं जातं आणि त्या संगीत समूहांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गीतांचा, वेगवेगळ्या वाद्यांचा असा आस्वाद छान प्रकारे घेता येतो. याशिवाय गेल्या वर्षीसुद्धा आपल्याला शिर्डी येथे म्हणजे श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या नगरीमध्ये एक सुंदर अशी सहल MSPने आयोजित केलेली होती आणि त्या सहलीला सुद्धा खूप मज्जा आली, खूप धमाल आली आणि अविस्मरणीय अशी ती सहल सगळ्यांच्याच आजही स्मरणात आहे. तर या ज्या आठवणी आहेत MSPच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी दरवर्षी घेत असतो आणि या आठवणी मनामध्ये साठवत असतो आणि या आठवणींचा ठेवा आपण पुढील अनेक वर्ष आपल्या मनामध्ये चिरकाल असाच जपून ठेवूयात. महाराष्ट्र शिक्षक पॅनल हे केवळ एक संस्था नाही आहे, केवळ एक समिती नाही आहे, तर हे एक कुटुंब बनलेलं आहे आणि या कुटुंबातील सदस्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आपण पाहू शकतात. गेल्या अनेक वर्षांपासून MSPच्या ह्या उपक्रमांतून अनेक शिक्षक बंधू भगिनी या संस्थेला जोडले गेलेले आहेत आणि ही संस्था देखील आता रजिस्टर झालेली आहे. आणि खरोखर अशी एकमेव संस्था आहे महाराष्ट्र शिक्षक पॅनल की एवढ्या मोठ्या संख्येनं शिक्षक बंधू भगिनी या संस्थेच्या परिवाराला जोडले गेलेले आहेत आणि अधिकाधिक शिक्षक बंधू भगिनी या आपल्या परिवाराला जोडले जात आहेत. हे खरं तर MSPचं एक छान यश म्हणावं लागेल. जतीन, काय सांगशील? खरोखरच आहे, कारण कुटुंबातला जो प्रमुख असतो तो आपल्या सदस्यांची सर्वांची काळजी घेत असतो. त्याला काय हवं आहे, काय नको आहे हे विचारतो आणि मग ते देण्याचा प्रयत्न देखील करत असतो आणि त्यासाठी शरीराने, मनाने, पैशाने सर्व काही देण्याचा प्रयत्न करतो. इकडे आपण बघतोय की MSPचे सर्व सदस्य हे तन मन धन सर्व बाबतीत प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच एक कुटुंबातले सदस्य त्यांना काय हवंय नकोय हे विचारल्यानंतर खरोखर शिक्षकांसाठी जे उपक्रम राबवलेले आहेत हे गरजेचे आहेत आणि म्हणूनच MSPचं हे वैशिष्ट्य मानलं जातं. खरं आहे जतीन, आणि आपण बघतो तू ज्या कुटुंब प्रमुख या संकल्पनेबद्दल बोलला, तर या संकल्पनेबद्दल थोडंसं आपण जाणून घेतलं तर महाराष्ट्र शिक्षक पॅनल अर्थात MSPचे कुटुंब प्रमुख खरं तर ते स्वतःला कुटुंब प्रमुख मानतच नाहीत. संपूर्ण टीम माझी आहे आणि सगळेच कुटुंब प्रमुख आहेत असं त्यांचं म्हणणं असतं. तर आदरणीय महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे, महाराष्ट्र शिक्षक फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दीपक चामे सर असतील किंवा सतीश कोळी सर असतील किंवा आदरणीय मेघाराणी जोशी मॅम असतील, तसेच राजश्री पाटील मॅम असतील, संध्या वाळुंज असतील पुण्याहून, मनीषा पवार मॅडम असतील पुण्याहून, अशी अनेक नावं घेता येतील. आपल्या मान्यवर पाहुण्यांचं काही क्षणातच या हॉलमध्ये आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण आसनस्थ व्हायचं आहे. ज्यांना या सभागृहामध्ये अद्याप जागा होत नसेल, त्यांना आसन व्यवस्था नसेल, तर कृपया हॉलच्याच मागच्या बाजूला 300 व्यक्तींची आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथे LED स्क्रीन देखील लावलेली आहे, तेव्हा आपण याच कार्यक्रमाचा लाईव्ह आनंद तिथून देखील घेऊ शकतात. तसेच सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाची लाईव्हची लिंक महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या विविध व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आलेली आहे, ती आपल्या मित्रांना शेअर करावी, त्यांना देखील हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल. महाराष्ट्र शिक्षक पॅनल अर्थात MSP आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याकरिता मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय
अतिथी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री माननीय किशोरी शहाणे मॅडम, त्यांच्या समवेत महाराष्ट्र शिक्षक फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दीपक चामे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. शिक्षक फाउंडेशन द्वारा संचालित आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळा 2024 आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी गुरुदक्षिणा हॉल नाशिक या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री किशोरी शहाणे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री दीपकजी चामे सर हे देखील मंचावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील शब्दफुलांनी हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे राज्य समन्वयक माननीय श्री सतीशजी कोळी सर खुलताबाद, माननीय श्रीमती राजश्री पाटील मॅडम ठाणे, माननीय श्रीमती मेघराणी जोशी मॅडम ठाणे, माननीय श्रीमती संध्या वाळुंज मॅडम पुणे, माननीय श्रीमती मनीषा पवाल मॅडम पुणे यांनी देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती, आपण आसनस्थ व्हायचं आहे. जर आसन व्यवस्था इथे उपलब्ध नसेल तर हॉलच्या मागच्या बाजूला देखील 300 व्यक्तींची आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि याच कार्यक्रमाचा आनंद लाईव्ह याची देही याची डोळ्यात आपण तिथे देखील LED स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकतात. पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. MSP अर्थात महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान सोहळा 2024 करिता उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दीपकजी चामे सर, त्यांच्या समवेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सिने अभिनेत्री माननीय किशोरी शहाणे मॅडम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊयात आणि त्यांचं स्वागत करूयात. यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न करावं. अतिशय दिमाखदार पद्धतीनं हा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा देखील आदरणीय किशोरी शहाणे मॅम यांच्या उपस्थितीने नक्कीच वाढलेली आहे. आपण दीप प्रज्वलन कार्यक्रमामध्ये या ठिकाणी बघत आहोत. आदरणीय सुप्रसिद्ध अभिनेत्री माननीय किशोरी शहाणे मॅम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दीपक चामे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीही दीप प्रज्वलन करावं. समवेत संपूर्ण राज्य समन्वयक टीम यांना देखील विनंती आहे. या निमित्ताने लावूयात एक दिवा मांगल्याचा, एक दिवा पावित्र्याचा, एक दिवा वात्सल्याचा, एक दिवा विकासाचा, एक दिवा उन्नतीचा आणि एक दिवा MSPच्या भरभराटीचा. अतिशय सुंदर आणि मंगलमय वातावरणामध्ये आजचा हा आदर्श शिक्षक राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. प्रतिमा पूजन देखील संपन्न झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे, आपण आसनस्थ व्हावं. शिक्षक फाउंडेशन द्वारा संचालित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळा 2024 आणि या पुरस्कार सोहळ्याचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी विनंती करतोय माननीय श्रीमती राजश्री पाटील ठाणे, राज्य समन्वयक महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांना आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार, सुस्वागतम, वेलकम वन अँड ऑल. खानदेशी कुलस्वामिनी माता आई सप्तशृंगी हिच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी राजश्री पाटील आपले सहर्ष स्वागत करीत आहे. गेल्या महिन्याभरापासून आपण ज्या दिवसाची आणि क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आज या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच शिक्षण फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार 2024. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी या पुरस्कार सोहळ्याच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहे. या ठिकाणी
आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांगण्यासाठी मला खूप आवडेल असं आपल्याला शेअर करायला की गेले 10 वर्षापासून, हे आमचं 10वं वर्ष आहे, म्हणजे सुमारे 2014 पासून आम्ही महाराष्ट्र शिक्षक पॅनलची सुरुवात केली. त्यावेळेस सन्माननीय दीपकजी चामे सर, सतीश कोळी सर, मी स्वतः राजश्री पाटील, पालीवाल सर, त्यानंतर प्रमिला सेनकुडे मॅडम, आम्ही काही शिक्षकांनी जे सेम इंटरेस्टेड शिक्षक होते असे शिक्षक एकत्र आलो आणि त्यांनी जेव्हा सुरुवातीला व्हॉट्सॲपची निर्मिती झाली, म्हणजे व्हॉट्सॲप लोकप्रिय होऊ लागलं आणि त्याचा शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला कसा वापर करून घेता येईल या उद्देशाने स्थापन झालेली ही एक चळवळ होती. ती शिक्षकांचीच होती. शिक्षकांचं एक पॅनल होतं आणि त्या थ्रू आम्ही प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व शिक्षकांसाठी, महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं आयोजित करत होतो. जसं की 2014 साली शेगावला तंत्रस्नेही संमेलन झालं. 2016ला खुलताबाद या ठिकाणी संमेलन आयोजित केलं गेलं. सुमारे 500च्या वर सुरुवातीला शिक्षक जॉईंट होत होते आणि सुरुवातीला आपल्याला माहिती व्हॉट्सॲपचा लिमिट कमी होता. त्यावेळेस जवळजवळ 250च्या वर ग्रुप आपले व्हॉट्सॲप थ्रू चालत होते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, सर्व शैक्षणिक माहिती जी पुरवण्याचं काम आहे ते महाराष्ट्र शिक्षक पॅनलने गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. त्यानंतर 2017ला यवतमाळ या ठिकाणी शिक्षणाची वारी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर लातूरला 2018ला सहविचार सभा झाली. मग आमच्या लक्षात आलं की आपल्या शिक्षकांना, जे तळागाळातील शिक्षक आहेत, जे कधी स्वतःहून फाईल तयार करत नाही किंवा कुठपर्यंत पोहोचत नाही, अशा शिक्षकांची आम्ही निवड करायचं ठरवलं आणि 2019 पासून ही परंपरा सुरू केली. त्यावेळेस संभाजीनगर या ठिकाणी 2019चा सेवा सन्मान पुरस्कार झाला. मध्यंतरी कोविडमुळे आपण सगळे पॅन्डेमिकला होतो. त्यानंतर 2022चा सेवा सन्मान अतिशय दिमागदार असा सोहळा पुणे या ठिकाणी घेण्यात आला. त्यानंतर 2023ला म्हणजे लास्ट इयर, एवढ्यात आपल्याला आमचे जे सूत्रसंचालक आहे त्यांनी सांगितलं की शिर्डी या ठिकाणी 2 दिवसीय कवी संमेलन, ही नवीन कन्सेप्ट आम्ही गेल्या वर्षी राबवली होती. कवी संमेलन आयोजित संपूर्ण महाराष्ट्रातून कविता मागवून त्यांच्यातल्या सिलेक्टेड कवींचं आम्ही सत्कार आणि सादरीकरण केलं होतं. त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी भूषण कुलकर्णी यांचं तंत्रज्ञान संमेलनसुद्धा घेतलं होतं आणि आजचा यावर्षीचा हा दिवस आहे. खरं तर मला सांगायला आवडेल की पुढच्या वर्षीचं नियोजनसुद्धा आमच्या डोक्यात आहे आणि ते सुद्धा अगदी निश्चितपणे आम्ही डिझाईन केलेलं आहे. ही फक्त एक टचअप आहे. आजचा हा कार्यक्रम आमचा संपूर्ण महिनाभर आधी, आपण मेसेज वाचले असेल, महिनाभर आधीच आम्ही सगळं तुम्हाला दिलेलं आहे की काय कसं होणार. त्यामुळे आपल्याला कल्पना आलीच असेल की महाराष्ट्र शिक्षक पॅनलचं नियोजन कसं असतं ते. पुढच्या वर्षाचं ठिकाण मी आत्ताच डिस्पोज करत नाही, असू द्या. पूर्वी असं असायचं की आम्ही एवढे मोठे कार्यक्रम घ्यायचो पण कुठेतरी व्हॅलिडेशन नसायचं. सर्टिफिकेट जे वाटले जायचे, ट्रॉफी आपल्याला सुंदर अशी मिळते. सध्या आपल्या आचारसंहिता असल्यामुळे आपलं शिक्षण मंत्री असतील किंवा शिक्षण क्षेत्रातले विविध मान्यवर अधिकारी आपण बोलवत असतो, पण ह्यावेळेस थोडी मर्यादा आली. तर दरवेळेस असं व्हायचं की काहीतरी व्हॅलिडेशन पाहिजे, पण आता कुठल्याही संघटनेची किंवा कुठल्याही फाउंडेशन स्थापन केलं की शेवटी आम्ही सगळे प्रमुख आहोत. आमच्या ग्रुपचंच नाव असतं MSP प्रमुख, म्हणजे यातला कोणीही प्रमुख नसतो. पण मग गेल्या वर्षी अशी सगळ्यांना नीड वाटली की आपल्याला काहीतरी नाव पाहिजे. आपल्या संघटना नाहीच ती, आपला जो ग्रुप आहे त्याला एक रजिस्टर्ड नंबर पाहिजे. म्हणून आम्ही एक तात्पुरत्या प्रातिनिधिक स्वरूपात 13 लोकांची आम्ही या ठिकाणी निवड केली आणि त्यांच्या थ्रू आम्ही गेल्या वर्षी शिक्षक फाउंडेशन या नावाने ही संस्था आपण रजिस्टर केलेली आहे आणि त्याच्या थ्रू MSPचे सगळे कार्यक्रम याच्या पुढे होणार आहेत. तर या शिक्षक फाउंडेशनमध्ये दीपक चामे अध्यक्ष आहेत, सतीश कोळी सर, मेघाराणी जोशी, मी राजश्री पाटील, चंद्रकांत गोरगिले सर, मनीषा पवाल मॅडम, गिरीश दारुंटे सर, संध्या वाळुंज मॅडम, रंगनाथ सगर सर, विकी एलमटे सर, पंकज पालीवाल सर, श्रीकांत शेडगे सर आणि भगवान जायबाय सर, अशा सर्वांसोबतच आमचा हा बराचसा मोठा परिवार आहे की जो प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतो. बॅकस्टेजची मंडळी सुद्धा खूप आहेत की त्यांना त्यांचं नाव घ्यायला आवडत नाही. खरंच अभिमान आहे की महाराष्ट्रात न फक्त व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आम्ही सगळी लोक एकत्र येतोय. गेल्या 10 वर्षापासून हा आमचा परिवार झालेला आहे आणि त्यासाठी अधिक वेळ न घेता आपण पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सगळ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय राजश्री मॅम. या ठिकाणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी आदरणीय अनंतजी राऊत सर उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया. धन्यवाद.
शिक्षक फाउंडेशन द्वारा संचालित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळा 2024 या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दीपक चामे सर, शिक्षक फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष यांचा सर्वप्रथम आपण या ठिकाणी सत्कार आणि स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय विकी येलमटे सर लातूर, ज्ञानेश्वर देवरे शिर्डी, मकरंद आहेर पुणे, भगवान जायभाई जालना यांना आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दीपक चामे सर यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. MSP टीमला विनंती आहे आपण हे स्वागत करण्यासाठी कृपया पुढे यावे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. महाराष्ट्र शिक्षक फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दीपकजी चामे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील ते आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. पुनश्च एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे कुटुंब प्रमुख आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिक्षक फाउंडेशनचे देखील अध्यक्ष माननीय श्री दीपक चामे सर यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय किशोरी शहाणे वीज, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री यांच्याबद्दल थोडक्यात परिचय. आदरणीय किशोरी मॅडम या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना आहेत. चित्रपट अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या देखील आहेत. मराठी व हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये देखील त्यांनी भूमिका केलेली आहे. मराठी चित्रपटांमध्ये पहिला चित्रपट प्रेम करूया खुल्लम खुल्ला जो अतिशय गाजला होता, माहेरची साडी, नवरा माझा नवसाचा, माझा पती करोडपती, बाळाचे बाप ब्रह्मचारी असे विविध मराठी चित्रपट देखील त्यांनी केलेले आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी आपला दबदबा निर्माण केलेला आहे, ज्यामध्ये प्यार का देवता, बॉम्ब ब्लास्ट, गुड बॉय बॅड बॉय, सुपरस्टार आणि मोहेंजोदडो सारखे विविध हिंदी चित्रपट देखील त्यांनी केलेले आहेत. मराठी नाटकांमध्ये मोरूची मावशी, दुर्गा झाली गौरी, भ्रमाचा भोपळा, मी तुझ्या पाठीशी आहे असे विविध मराठी नाटके देखील त्यांनी केलेली आहेत. मराठी मालिकांमध्ये स्वप्नांच्या पलीकडले, दामिनी, बंदिनी, वृंदावन सारख्या मालिकांमध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट भूमिका केलेली आहे. अशा आजच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय किशोरी शहाणे मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करते आदरणीय प्रमिलाजी सेनकुडे नांदेड, कविता खैरनार नंदुरबार, रुपाली पवार पुणे, नम्रता चुनेकर मुंबई आणि वेरोनिका गायकवाड शिर्डी. MSP समन्वयक यांना विनंती आहे आपण हे स्वागत आणि हा सन्मान करावा. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून त्यांनी दबदबा निर्माण केलेला आहे आणि महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत अशा माननीय किशोरी शहाणे वीज यांचा या ठिकाणी सन्मान आणि स्वागत केले जात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सन्माननीय किशोरी शहाणे मॅडमसाठी. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय श्री अनंत राऊत सर यांच्याबद्दल देखील थोडक्यात परिचय. सुप्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक आणि एक निर्भीड वक्ता म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. सामाजिक आणि प्रेरणादायी विषयांवरती ते लेखन करत असतात. अनेक राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांचे विजेतेपद त्यांनी पटकावलेले आहे. गोवा सातारा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. शिवचरित्र आणि सामाजिक विषयांवर व्याख्याने त्यांनी केलेली आहेत. अप्रतिम आवाज आणि दमदार सादरीकरणामुळे आपली वेगळी ओळख माननीय श्री अनंतजी राऊतसाहेब यांनी निर्माण केलेली आहे. दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या आपल्या कवितेने समस्त महाराष्ट्रातील मराठी मनाला आणि काळजाला भिडणारा आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे माननीय श्री अनंतजी राऊतसाहेब आपलं देखील या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. हे स्वागत करण्यासाठी MSP राज्य समन्वयक यांना मी विनंती करते आदरणीय पंकजी पालेवाल जळगाव, बाजीराव घोरपडे पुणे, रंगनाथ सगर लातूर, चंद्रकांत गोरकिले आणि सचिन तौरसर यांना आपण MSPच्या वतीनं हे स्वागत करावं. सुप्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक, निर्भीड वक्ता आणि महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या या
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री अनंतजी राऊसाहेब यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आणि यानंतर आपण जाणार आहोत मनोगताकडे. मी विनंती करते महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे राज्य समन्वयक माननीय श्रीमती मेघाराणी जोशी मॅडम यांना आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्र शिक्षक फाउंडेशनच्या उपाध्यक्षा माननीय मेघाराणी जोशी. हॅलो, नमस्कार. उपस्थित मान्यवर आणि आजच्या सन्मान सोहळा पुरस्कारासाठी उपस्थित सर्व आपण शिक्षक बंधू भगिनी, आपणा सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. ॲक्च्युली मला इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितलंय. आता महाराष्ट्र शिक्षक पॅनल हा परिवार म्हणजे एक शैक्षणिक वाटचाल, आणि ही शैक्षणिक वाटचाल जी आहे ती वाटचाल प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचवण्याचं हे मोठं कार्य या MSP परिवाराकडून केलं जात आहे. आमचा महाराष्ट्र शिक्षक पॅनल परिवाराच्या माध्यमातून जवळजवळ राज्यात 175 ग्रुप कार्यरत आहेत, व्हॉट्सअप ग्रुप कार्यरत आहेत. त्याचबरोबर आमचं स्वतःचं महाराष्ट्र शिक्षक पॅनल यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक चॅनल आहे. अशा विविध माध्यमातून आम्ही या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील शिक्षकांना बांधून ठेवण्याचं काम करीत आहोत. आणि फक्त बांधून ठेवण्याचं काम नाही करत, तर ते शिक्षक ज्यांना टेक्निकल बाबी उपलब्ध होत नाहीत किंवा माहीत नाहीत अशांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आम्ही पोहोचवत आहोत. आत्ताच AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा AI टेक्नॉलॉजीच्या या बदलत्या युगाच्या सोबत चालण्यासाठी एक प्रेरणा आम्ही त्यांना देत आहोत, त्यांना एक पाठबळ देत आहोत. आणि या सगळ्यांच्या सोबतच आम्ही त्यांना परिपाठ उपलब्ध करून देतो, त्याचबरोबर पाठटाचन उपलब्ध करून देतो, वेगवेगळ्या विषयांचे लेसन्स उपलब्ध करून देतो, कवितांच्या चाली, म्हणजे स्कॉलरशिपचे लेक्चर्स, असे वेगवेगळे घटक आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक शिक्षकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचत आहेत. बातम्या, GR, शैक्षणिक व्हिडिओ हे सगळं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत जे त्यांना उपलब्ध होत नाही. आणि याचा फायदा असा झाला की ज्यांना टेक्निकल नॉलेज नाही ते सुद्धा त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना समृद्ध करत आहेत. आता हे समृद्ध करत असताना याचा फायदा त्यांना झाला ज्यांना टेक्निकल नॉलेज नव्हतं, पण याचा फायदा आणखी अशा व्यक्तीलाही झाला की ज्याने हा कंटेंट बनवलाय. कशा स्वरूपात? स्वतःचं ब्लॉग, यूट्यूब चॅनल किंवा वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून केलेले PDFs, या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ज्याने कंटेंट बनवलेत अशा शिक्षकांना देखील महिन्याला लाखोचं उत्पन्न मिळत आहे. म्हणजेच हे फक्त त्या लोकांसाठी नाही आहे की ज्यांना टेक्निकल नॉलेज नाही, हे अशांसाठी पण आहे की ज्यांना स्वतःचं चॅनल प्रमोट करायचं आहे, ज्यांना स्वतःचं यूट्यूब चॅनल म्हणा किंवा ब्लॉग म्हणा प्रमोट करायचं आहे. 175 ग्रुपमधून हे ते प्रमोट करतात आणि त्यांचा स्वतःचा आर्थिक फायदा सुद्धा साधतात. मग ह्या दोन्ही गोष्टी आम्ही साधत असताना त्या शिक्षकांचा फायदा तर होतोच आहे, त्याचबरोबर कानाकोपऱ्यातील शिक्षकांपर्यंत ह्या सगळ्या बातम्या पोहोचत आहेत, GR पोहोचत आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी पोहोचत आहेत. आज निघालेला GR 10व्या मिनिटाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे शिक्षकांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवला जातो. आणि हे फक्त महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या माध्यमातूनच साध्य होतं, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. बर, फक्त इथपर्यंतच आम्ही थांबलोय का? नाही, याच्या पुढे जाऊन देखील, अर्थात मी स्वतः, आता मनोगत म्हटल्यानंतर मला माझ्याबद्दल पण काहीतरी सांगितलं पाहिजे ना. मी स्वतः यूट्यूब व्हिडिओ करत या परिवारात प्रवेश केला. मला गिरीश दारुंटे सरांनी सांगितलं की मॅडम तुम्ही आमच्या परिवारात याल का? मला ते आवडलं.
मी एका ग्रुपला, 2 ग्रुपला, 4 ग्रुपला, 10 ग्रुपला, नंतर 175 ग्रुपला जॉईन झाले आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात माझे व्हिडिओ कोरोना काळात पाहिले गेले. खूप सारे लाईक्स मिळाले. एवढी मोठी प्रसिद्धी मला मिळाली ती केवळ आणि केवळ महाराष्ट्र शिक्षक पॅनलमुळे मिळाली. आता ही प्रसिद्धी मिळाली इथंच नाही थांबले, तर मला महाराष्ट्र शिक्षक पॅनलकडे आणखीन काही अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. म्हणजे दीक्षा ॲप म्हणा, PM विद्या चॅनल म्हणा किंवा बालभारती म्हणा, या सगळ्या अपॉर्च्युनिटीज ज्या मला मिळाल्या त्या केवळ आणि केवळ महाराष्ट्र शिक्षक पॅनलकडूनच मिळाल्या. माझ्यासारख्याच अनेक शिक्षकांनी या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतला. काही काळापर्यंत असं झालं होतं की एक मक्तेदारी होती, काही ठराविक लोकच तिथपर्यंत पोहोचत होती. आता असं राहिलं नाही. आपल्या महाराष्ट्र शिक्षक पॅनलमधले प्रत्येक शिक्षक तिथं पोहोचू शकतो आणि याचा फायदा त्यांना त्यांच्या राज्य पुरस्कारासाठी होतो. कदाचित तुम्हाला माहिती असेल, जेव्हा तुम्ही राज्य पुरस्काराची फाईल करता तेव्हा तुमच्याकडे दीक्षा ॲपचं सर्टिफिकेट आहे का? तुमचे दीक्षा ॲपला किती व्हिडिओज आहेत? तुम्ही PM विद्या चॅनलला व्हिडिओज केलेत का? व्हर्च्युअल क्लास केलेत का? अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारले जातात. सरकारचं सर्टिफिकेट्स तुमच्याकडे आहे का अशी विचारणा होते. मला स्वतःला जेव्हा बालभारतीला जायचं होतं मी खूप सर्च केलं पण मला नाही मिळालं मार्गदर्शन. पण ते मार्गदर्शन जेव्हा मी MSP परिवारात आले तेव्हा मला ते मार्गदर्शन मिळालं. आता मला सांगायला अभिमान वाटतो की दीक्षा ॲप कंटेंट डेव्हलपमेंटसाठी नॅशनल लेवलला म्हणजे दिल्लीसाठी 20 शिक्षकांची टीम तयार झालेली आहे आणि त्यातला मी एक घटक आहे. मला खूप अभिमान वाटतो आणि ही अपॉर्च्युनिटी जी आहे ती केवळ आणि केवळ महाराष्ट्र शिक्षक पॅनलमुळेच मला मिळालेली आहे. मग एवढी सगळी जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी इथे मिळते तर निश्चितच हा परिवार खूप चांगला आहे. आपल्याकडे आपण जोडलेली माणसं किती हे जर पाहिलं तर आपली श्रीमंती कळते. आणि मला हे पाहून निश्चितच जाणवतंय की मी खरंच खूप श्रीमंत आहे. कारण माझ्या समोर बसलेली ही एवढी श्रीमंत माणसं, एवढी श्रीमंती मला कुठेच दुसरीकडे मिळणार नाही. आणि या सर्वासाठी मी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे आभार मानते. आणि माझी ही श्रीमंती, माझी म्हणण्यापेक्षा आमची ही श्रीमंती अशीच उत्तरोत्तर वाढत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पॅनलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतर काही विशेष सन्मान या ठिकाणी सन्माननीय महोदयांच्या शुभ हस्ते होणार आहेत. मी विनंती करतोय माननीय श्री बाळासाहेब सातपुते सर यांना आपण सपत्नीक मंचावर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दीपकजी सामे सर, तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे वीज मॅडम, तसेच सुप्रसिद्ध कवी अनंतजी राऊतसाहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होणार आहे. सर्वप्रथम मी विनंती करते आदरणीय किशोरी शहाणे मॅम यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय बाळासाहेबजी सातपुते सर यांचा सपत्नीक सन्मान करायचा आहे. विनंती आहे. एकदा आपण जोरदार टाळ्या देऊयात आदरणीय बाळासाहेबजी सातपुते सर. आदरणीय सातपुते सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. स्नेहाचा पुष्पगुच्छ, मायेची साडी या दाम्पत्याला इथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. आदरणीय बाळासाहेब सातपुते सर यांना देखील इथे मायेची शाल परिधान करण्यात आलेली आहे. तसेच सन्मानाची साडी देखील आदरणीय वहिनींना इथे देण्यात आलेली आहे. श्री व सौ सातपुते यांचा सन्मान या ठिकाणी MSPच्या वतीनं संपन्न होत आहे. पुनश्च एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत माननीय श्री गिरीश दारुंटे सर. सरांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यावं. यापुढे योगेशजी सूर्यवंशी यांनी तयार राहायचे. आदरणीय किशोरी शहाणे मॅम यांना पुन्हा एकदा विनंती आहे आपल्या शुभहस्ते आपण हा सन्मान करावा. आदरणीय गिरीशजी दारुंटे सर यांना मायेची शाल, स्नेहाचा सुगंधित असा पुष्पगुच्छ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी
स्वागत केलं जातं, त्यांचंही सन्मान यानंतर केला जातो. पुढील सत्कार मूर्ती माननीय श्री योगेश सूर्यवंशी सर यांनी देखील मंचावर उपस्थित राहायचं आहे. विनंती राहील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय अनंतजी राऊत सर यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. यापुढे राम तळपे सर यांनी पुढे यायचे, त्यानंतर पुढील सन्मान होतील. राम तळपे सर, आपण कृपया मंचावर उपस्थित राहावं विनंती आहे. आदरणीय योगेशजी सूर्यवंशी सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मायेची शाल, स्नेहाचा सुगंधित पुष्पगुच्छ प्रदान करण्यात येत आहे. यानंतर पुढील सत्कार मूर्ती माननीय श्री राम तळपे सर. सरांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यावं. निवेदन म्हणजे नेमकं काय असतं? तर कार्यक्रम पूर्णपणे बांधून ठेवणं हे सूत्रसंचालकाचं कसब असतं. आणि गेले सतत काही वर्ष आमच्यासोबत असणारे आणि आमच्या कार्यक्रमाला एका सूत्रतच बांधून ठेवणारे आमचे जतीन कदम सर यांचा देखील स्वागत आणि सत्कार मॅमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसंच श्रीमती प्रतिभा क्षीरसागर कदम या दोन्ही जोडीनं काही वर्ष आमच्यासोबत काम केलेलं आहे. आमचा प्रत्येक कार्यक्रम त्यांनी एका सूत्रतेत बांधून ठेवलेला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत सुंदर असं सूत्रसंचालन ते करतात. महाराष्ट्रातले गाजलेले दिग्गज असे हे व्यक्तिमत्व आहेत. अनेक ठिकाणी सूत्रसंचालनाचे काम यांनी केलेलं आहे. आणि दोघंही दाम्पत्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त आहे.